Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Origin and Evolution of Life, lecture number 7. In this lecture, we will discuss about the isolation. In previous lecture, we already discussed about the natural selection. In this lecture, we also discuss one of the concept from the modern synthetic theory of evolution, which is nothing but the isolation. Isolation means isolation is the separation of the population of a particular species into smaller units which prevents interbreeding between them. आयसोलेशन म्हणजे काय होणार आहे, एखादं पॉप्युलेशन आपण जर कन्सिडर केलं मीन्स आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ ए पर्टिक्युलर स्पेसिस. एखाद्या पर्टिक्युलर स्पेसिसचं जे काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनचं सेपरेशन हे स्मॉलर युनिट्स मध्ये होणार आहे अँड ड्यू टू विच देअर इज नो इंटरब्रीडिंग टेक्स प्लेस इन बिटवीन दीज ऑर्गॅनिझम्स. या ऑर्गॅनिझम मध्ये ह्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये काय होणार नाही, इंटरब्रीडिंग होऊ शकणार नाही. म्हणजे एखाद्या स्पेसिसचं पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत पण काही रिझन्स मुळे काय झालेलं आहे, हे पॉप्युलेशन हे स्मॉल युनिट्स मध्ये सेपरेट झालं अँड ड्यू टू सेपरेशन ऑफ दीज पॉप्युलेशन इनटू स्मॉलर युनिट which prevent the interbreeding between these individuals. या इंडिव्हिज्युअल्स मध्ये किंवा हे स्मॉलर युनिट जे फॉर्म झाले त्याच्यामध्ये असलेल्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये दोन स्मॉलर युनिट्स मधल्या इंडिव्हिज्युअल मध्ये काय होणार नाही, इंटरब्रीडिंग होणार नाही. देन इट इज नोन ॲज आयसोलेशन. त्याला आपण काय म्हणतो, आयसोलेशन. अँड दिस आयसोलेशन, आता ह्या आयसोलेशनचा इफेक्ट कशावरती होणार आहे, कारण जे काही इंडिव्हिज्युअल्स असतील दीज इंडिव्हिज्युअल्स विच दे आर ग्रोईंग इन ए पर्टिक्युलर हॅबिटॅट. एका स्पेसिफिक हॅबिटॅट मध्ये त्याची ग्रोथ होणार आहे अँड टू ऍडजस्ट इन दॅट हॅबिटॅट और इन दॅट जिओग्राफिकल एरिया दीज इंडिव्हिज्युअल्स ऍडॅप्ट सम ट्रिट्स. काही ट्रिट्स त्याच्यामध्ये डेव्हलप होतील, काही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. सम जीन्स विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल and due to which these individual shows the variation in their character. त्यांच्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळते. आणि त्याच स्पेसिसचं दुसरं जर पॉप्युलेशन आपण बघितलं त्याच्यामधले जे जीन्स असणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतील, काही कॅरेक्टर्स काही ट्रेड्स हे काय दिसणार आहेत, वेगळे दिसतील. अँड ड्यू टू विच देर इज नो इंटरब्रीडिंग. म्हणजे जरी समजा हे इंडिव्हिज्युअल एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काय होणार नाही, देर इज नो युनियन और देर इज नो इंटरब्रीडिंग टेक्स प्लेस इन दॅट इंडिव्हिज्युअल्स बिकॉज दे शोज द डिफरंट कॅरेक्टर्स. त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स हे डिफरंट असणार आहेत. Some barriers which prevent the gene flow between isolated population is called as a isolating mechanism. आता काही बॅरियर्स प्रेझेंट असणार आहेत म्हणजेच आपण बघतो हे आयसोलेशन जे होणार आहे म्हणजे एखादं पॉप्युलेशन जे असणार आहे ते सेपरेट झालं स्मॉलर सब युनिट्स मध्ये ड्यू टू द जिओग्राफिकल आयसोलेशन. म्हणजे जिओग्राफिकल एरियामुळे म्हणजे एखादं काय असेल, ओशन असेल, द ड्यू टू द ओशन, रिव्हर ऍज वेल ऍज ग्लासियर्स असतील यामुळे किंवा माउंटन असेल यामुळे काय होणार आहे, हे पॉप्युलेशन हे स्मॉलर युनिट्स मध्ये सेपरेट झालेलं आहे. म्हणजे हे नॅचरल बॅरियर्स तिथं प्रेझेंट असणार आहेत आणि या बॅरियर्समुळे हे स्मॉलर युनिट्स मध्ये सेपरेट झालं. आणि या स्मॉलर युनिट्स मध्ये सेपरेट झाल्यामुळे काय होणार आहे, सम बॅरियर्स विच प्रिव्हेंट द जीन फ्लो. आणि त्यामुळं जीन फ्लो होणार नाही बिटवीन द आयसोलेटेड पॉप्युलेशन. हे सेपरेट झालेले पॉप्युलेशन जे असणार आहे त्याच्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये जीन फ्लो होऊ शकत नाही बिकॉज दीज बॅरियर्स विच प्रिव्हेंट द जीन फ्लो बिटवीन दीज आयसोलेटेड पॉप्युलेशन अँड इट इज कॉल्ड एज ए आयसोलेटिंग मेकॅनिझम. त्याला आपण काय म्हणणार आहोत, आयसोलेटिंग मेकॅनिझम. Then due to which the divergence and speciation may occur. आणि यामुळे काय होणार आहे, जे काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, due to which divergence and speciation may occur.
म्हणजेच एखादं पॉप्युलेशन आपण लार्ज पॉप्युलेशन कन्सिडर केलं आणि या पॉप्युलेशन मध्ये काय झालेलं आहे ड्यू टू सम बॅरियर्स, मग काही वेळा फिजिओलॉजिकल बॅरियर्स असतील किंवा काय असणार आहे तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळे किंवा काय असतील जिओग्राफिकल आयसोलेशन त्याच्यामध्ये झालं आणि त्या लार्ज पॉप्युलेशन पासून छोटे छोटे काय झालेले आहेत ते इंडिव्हिज्युअल्स एकमेकापासून सेपरेट झाले आणि त्या पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये त्यांची ग्रोथ झालेली. And they acquired some characters, means the some new traits which are developed in that individuals, which are separated or which are different from the same species individuals which are growing in different environmental condition. आणि त्यामुळं यांच्यामध्ये नॅचरल बॅरियर्स आलेले आहेत, त्यामुळे ते एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाहीत आणि वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला त्याची ग्रोथ होत असणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे कालांतराने काही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये डेव्हलप होतील, काही जीन्स त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहेत आणि त्यामुळं ह्या दोन मध्ये काय होत नाही इंटरब्रीडिंग होत नाही आणि त्यामुळं जसे त्याच्यामध्ये नवीन जीन्स डेव्हलप होणार आहेत न्यू ट्रेट्स डेव्हलप होतील. सो फ्रॉम दिस ओरिजिनल स्पेसीज न्यू स्पेसीज विच कॅन बी अरायझेस, त्याच्यामुळे स्पेसीज इज ओरिजिनेटेड अँड दिस इज कॉल्ड एज ए स्पेसिएशन. म्हणजेच आपल्याला काय पाहायला मिळेल या आयसोलेटिंग मेकॅनिझम मुळे काय होणार आहे ड्यू टू दिस आयसोलेटिंग मेकॅनिझम divergence and speciation may occur. Then the for example आपण जर घेतलं माउंटन एक बॅरियर आहे हिमालयन, आपण हिमालय कन्सिडर केलं आणि हिमालयाच्या दोन म्हणजे मध्ये हा मोठा बॅरियर आहे आणि एका साइडला जे काही सेम स्पेसीसचे इंडिव्हिज्युअल प्रेझेंट असतील आणि दुसऱ्या साइडला म्हणजे हिमालयाच्या दुसऱ्या साइडला जे स्पेसीज असणार आहे एका स्पेसीसचे इंडिव्हिज्युअल्स असतील त्याच्यामधले कॅरेक्टर्स आपल्याला काय दिसणार आहे डिफरंट दिसणार. या नॅचरल बॅरियर मुळे यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही आणि कालांतराने त्याच्यामध्ये काय होणार आहेत नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप होतील अँड ड्यू टू विच देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द और ओरिजिन ऑफ द न्यू स्पेसीज. देन we observed that there are the different isolating mechanism आपण बघणार आहोत. First one which is nothing but the geographical isolation or which is also known as a physical isolation. त्यालाच दुसरं नाव आहे physical isolation. Means when the population is divided into smaller units due to presence of some geographical barriers like river, ocean, mountain, then this type of the isolation which is known as a geographical isolation or physical isolation. त्याला आपण physical isolation म्हणणार आहोत. And the separated population develop a distinct gene pool and they do not interbreed and new species are formed. म्हणजे जर आपण बघितलं की ह्या ज्या काही सेपरेशन झाले नॅचरल बॅरियर्स मुळे म्हणजे एखादी रिव्हर प्रेझेंट आहे, ओशन प्रेझेंट आहे किंवा एखादा मोठा माउंटन प्रेझेंट आहे की ज्यामुळे काय असणार आहे तर या स्पेसीज मधले एका स्पेसीस मधले इंडिव्हिज्युअल्स काय झाले सेपरेट झाले किंवा वेगवेगळ्या स्पेसीज ह्या सेपरेट झालेल्या आहेत त्यामुळं किंवा एका स्पेसीस मधल्या सब स्पेसीज ह्या सेपरेट झाल्या तर त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकणार नाही. कारण का तर हे जे काही इंडिव्हिज्युअल्स असणार आहेत ते इंडिव्हिज्युअल्स काय करतील दीज सेपरेटेड पॉप्युलेशन या सेपरेटेड पॉप्युलेशन मध्ये डेव्हलप ए डिस्टिंक्ट जीन पूल. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशन मध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट असतात त्या इंडिव्हिज्युअल मध्ये असलेले सगळे जीन्स जे असणार त्यांना आपण काय म्हणतो जीन पूल आणि त्यामुळे त्या स्पेसिफिक पॉप्युलेशनचा हा स्पेसिफिक काय होणार आहे जीन पूल फॉर्म होतो, डिस्टिंक्ट जीन पूल फॉर्म होतो अँड दे डू नॉट इंटरब्रीड आणि त्यामुळं या सेपरेट झालेल्या पॉप्युलेशन मध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस आणि तिथं काय होईल नवीन स्पेसीस फॉर्म होणार आहे. फॉर एक्झाम्पल डार्विन्स फिंचेस, हे जर आपण एक्झाम्पल बघितलं डार्विन्स फिंचेस जे असणार आहे दीज डार्विन फिंचेस वेन हे जे मेन
जिथं प्रेझेंट होते, मेन लँड वरती प्रेझेंट होते, तिथून ते वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये, वेगवेगळ्या जिओग्राफिकल कंडिशन मध्ये ते काय झालेले आहेत, तिथं गेल्यानंतर त्या स्पेसिफिक एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार, त्या हॅबिटॅट नुसार त्यांच्यामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स डेव्हलप झाले. आणि त्यामुळं जे ओरिजिनल फीचर्स होते आणि आता नवीन त्यांचं जे सेपरेशन झालं, आयसोलेटिंग पॉप्युलेशन जे झालेलं आहे, सेपरेट जे पॉप्युलेशन वेगवेगळ्या आयलंड वरती फॉर्म झालेले जे असणार आहेत, त्या फिंचेस मध्ये आणि ओरिजिनल फिंचेस मध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही. अँड दिस इज the example of the geographical isolation, which is nothing but the Darwin's finches. Then the next reproductive isolation. Reproductive isolation, whenever there is a change in genetic material, gene pool and the structure of the genital organ which lead to the reproductive isolation. म्हणजे काय होणार आहे, चेंज इन द genetic material, change in the genetic material, change in the gene pool or structure of genital organ due to which there is no interbreeding takes place in the individuals. त्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये काय होणार नाही, इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही, किंवा वेगवेगळ्या दोन स्पेसिस मधल्या इंडिव्हिज्युअल मध्ये पण इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही, कारण त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे असणार आहेत ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं. त्याचबरोबर एकाच स्पेसिस मधल्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसणार आहे, त्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकणार नाही ड्यू टू द जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल मध्ये चेंज झाला असेल, ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल, ड्यू टू चेंज इन द जीन पूल, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन जीन्स फॉर्म झाले आहेत, नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे जे जेनायटल ऑर्गन आहेत, त्या जेनायटल ऑर्गन मध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत, त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये पण आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, चेंजेस पाहायला मिळतील. अँड ड्यू टू विच देर इज अ नो इंटरब्रीडिंग, इंटरब्रीडिंग होणार नाही. then it is known as a reproductive isolation. त्याला आपण reproductive isolation म्हणतो. then the types of isolating mechanism. या isolating mechanism चे दोन टाइप्स आहेत मेन, which are nothing but the pre-mating or pre-zygotic isolating mechanism. पहिला टाइप जो असणार आहे pre-mating or pre-zygotic isolating mechanism. मीन्स झायगोट फॉर्म व्हायच्या आधी किंवा जे काही मेल अँड फिमेल गॅमेट आहेत, या मेल अँड फिमेल गॅमेटचं युनियन व्हायच्या आधीच काय असणार आहे, त्याच्यामध्ये काही आपल्याला आयसोलेटिंग मेकॅनिझम पाहायला मिळतात की ज्यामुळं हे मेल अँड फिमेल गॅमेट यांचं युनियनच होणार नाही, किंवा त्यांचं युनियन होत नाही म्हणजेच काय होणार नाही, तिथं झायगोट फॉर्मेशन होऊ शकत नाही ड्यू टू some isolating mechanism. And these isolating mechanisms which are observed before mating, before copulation, so this is called as a pre-mating or pre-zygotic isolating mechanism. Out of which first one, which is nothing but the habitat isolation or the ecological isolation. आता याच्यामधला पहिला जर आपण बघितला हॅबिटॅट आयसोलेशन और द इकॉलॉजिकल आयसोलेशन, म्हणजे समजा हे पॉप्युलेशन आपल्याला एखाद्या स्पेसिस मधले इंडिव्हिज्युअल्स तिथे प्रेझेंट आहे, म्हणजेच ते एका जिओग्राफिकल रिजन मध्ये प्रेझेंट आहेत, पण त्यांची काय असणार आहे, दे आर ग्रो इन द और दे आर प्रेझेंट इन डिफरंट हॅबिटॅट. तिथंच काय असणार आहे, ते वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये ते काय असणार आहेत, these individuals which are live in a different habitat, they are grow in different habitat, and due to the different habitat there is no interbreeding is takes place. त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही. किंवा आपण बघू शकतो दोन स्पेसिस आहेत, त्या वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये त्यांची ग्रोथ होत असेल तरी त्यांच्यामध्ये काय होणार नाही, इंटरब्रीडिंग होणार नाही, किंवा एकाच स्पेसिसच्या सब स्पेसिस असतील, दोन वेगवेगळ्या व्हरायटीज असतील, त्यांची जर हॅबिटॅट डिफरंट असेल, देन ड्यू टू देअर डिफरंट हॅबिटॅट देर इज नो इंटरब्रीडिंग. त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही. दिस इज कॉल्ड ॲज ए हॅबिटॅट आयसोलेशन. त्याला आपण हॅबिटॅट आयसोलेशन म्हणतो. Then seasonal
or the temporal isolation. Means if you observe the individuals which are present in the same habitat, एका habitat मध्ये ते individuals present आहेत, but their reproductive organs which are mature at a different season. वेगवेगळ्या सीझन मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालंय, मॅच्युरेशन पाहायला मिळालं किंवा डेव्हलपमेंट ऑफ दीज सेक्स ऑर्गन, डेव्हलपमेंट ऑफ गॅमेट्स विच आर ऑब्झर्व्ड ऍट अ डिफरंट सीझन. म्हणजे जे काही मेल आणि फिमेल्स असणार आहेत, मेल मध्ये जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप होणार, त्याच्यामध्ये डेव्हलप होणारे गॅमेट जे असणार आहे ते ज्यावेळी मॅच्युअर होतील, डेव्हलप होतील, त्यावेळी फिमेल मध्ये काय होणार नाही, फिमेल गॅमेट जे असणार आहे ते मॅच्युअर होणार नाही, त्याच्यामध्ये ते फिमेल गॅमेट ते तिथं डेव्हलप झालेलं नसेल, देन देर इज नो इंटरब्रीडिंग. त्यामुळं त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही. दिस इज कॉल्ड एज ए सीझनल आयसोलेशन. त्याला आपण सीझनल आयसोलेशन म्हणतो की कारण का हे वेगवेगळ्या सीझन मध्ये मॅच्युअर होतात, वेगवेगळ्या सीझन मध्ये त्याच्यामधले गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट्स, दे आर डेव्हलप ऍट ए डिफरंट सीझन. देन there is no interbreeding, there is no mating between the male and female gametes, and this is called as a seasonal isolation. Then the ethological isolation due to the specific mating behavior. म्हणजे समजा जरी काय असेल, हॅबिटॅट त्यांची एकसारखी आहे, त्या हॅबिटॅट मध्ये ते इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट आहेत आणि पण काय असणार आहे आणि ते मॅच्युअर पण झाले. म्हणजेच मेल अँड फिमेल गॅमेट्स, मेल सेक्स ऑर्गन, फिमेल सेक्स ऑर्गन मॅच्युअर झालेले आहेत, त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन झाले, बट देअर मेटिंग बिहेवियर विच आर डिफरंट वन. पण त्यांचं मेटिंग बिहेवियर काय दिसतं आपल्याला, डिफरंट दिसणार आहे. मेटिंग बिहेवियर जर एकसारखं असेल तरच त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार. जसं आपण बघतो की स्पेसिफिक स्पेसिसचे इंडिव्हिज्युअल जे असणार आहेत त्यांच्यामध्येच इंटरब्रीडिंग होतं आणि हे इंटरब्रीडिंग होण्यासाठी, पॉप्युलेशन होण्यासाठी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय असणार आहेत, अट्रॅक्शन साठी ते काही काय करतील. म्हणजे जसं आपण बघतो बर्ड्स मध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे नेस्ट काय करतील, बिल्डअप करतील. म्हणजे काही नेस्ट घरटी बांधणार आहेत पक्षी आणि ती घरटी सुद्धा काय केली जातात, डेकोरेट करणार आहेत की ज्यामुळं काय होणार आहे, त्यांचा जो पार्टनर असेल तो त्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकेल. ऍज वेल ऍज आपण जर बघितलं फ्रॉग मध्ये, फ्रॉग हा एक प्रकारचा साऊंड हे करणार आहे की ज्यामुळे काय होईल, देअर मेटिंग पार्टनर विच इज अट्रॅक्ट टुवर्ड्स इट, त्याच्याकडे तो अट्रॅक्ट होईल. किंवा काही वेळेला आपण काही ह्याच्यामध्ये बघतो की काही पक्षी एक वेगळ्या प्रकारचा किंवा ॲनिमल जे असणार आहे त्या ॲनिमल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड ते डेव्हलप करणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे, त्यांचा जो काही पार्टनर असेल तो काय होऊ शकतो, अट्रॅक्ट होऊ शकतो. आणि त्यामुळं त्याच स्पेसिस मधला इंडिव्हिज्युअल हा काय करणार आहे, त्याला मेटिंग बिहेवियर त्याला त्याच स्पेसिस मधल्या इंडिव्हिज्युअलला, मेलला फिमेलचं जे काही काय असणार आहे बिहेवियर हे माहित असणार आहे आणि त्यामुळे ते अट्रॅक्ट होतील. जर या मेटिंग बिहेवियर मध्ये चेंजेस असणार आहेत देन देअर इज ए नो इंटरब्रीडिंग, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार नाहीये. देन ऑल्सो द मेकॅनिकल आयसोलेशन. तर मेकॅनिकल आयसोलेशन मध्ये जर आपण बघितलं, डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप होणार आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, या मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये जर काय असतील चेंजेस असतील, डिफरंट स्ट्रक्चर डेव्हलप झालं तरी सुद्धा यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही. म्हणजे जर आपण बघितलं दोन वेगवेगळ्या स्पेसीज आपण कन्सिडर केला तर दोन वेगवेगळ्या स्पेसीज मध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही. त्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो. आणि जरी सपोज काय झालेलं असेल, समजा मेलचे स्पर्म एका इंडिव्हिज्युअल म्हणजे एका स्पेसीसच्या इंडिव्हिज्युअलचे जे काही स्पर्म्स असतील, दीज स्पर्म्स विच आर रिलीज इन द
फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये रिलीज झाले ऑफ द अदर स्पेसिस, दुसऱ्या स्पेसिसच्या फिमेल मधल्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये ते रिलीज केले, तरी सुद्धा काय करणार आहे, ती जी काही फिमेल असेल ती फिमेल त्या स्पर्म्सला काय करणार नाही, त्याच्या बरोबर एकचं युनियन होणार नाही, बिकॉज देअर फॅगोसाइटिक सेल डिस्ट्रॉय दीज और इंगल्फ दीज स्पर्म, या स्पर्मला ते काय करतील, इंगल्फ करतील. म्हणजेच फिजिओलॉजिकल आपल्याला तशा पद्धतीची कंडिशन पाहायला मिळेल की ज्यामुळं काय दिसणार नाही, तिथं त्यांचं मेटिंग होऊ शकत नाही अँड देर इज अ नो इंटरब्रीडिंग. कारण का, तर एखादा स्पेसिसचा जर इंडिव्हिज्युअल आपण घेतले, मेल अँड फिमेल इंडिव्हिज्युअल घेतले, तर त्यांची जी काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असणार आहेत, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे त्या पद्धतीनेच तयार होणार आहेत की ज्यामुळं त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकतं. आणि त्यामुळे एकाच स्पेसिस मधल्या मेल अँड फिमेल मध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकतं. पण जर समजा त्याच्यामध्ये काही नॅचरल बॅरियर्स असतील तर हे इंटरब्रीडिंग होणार नाही, किंवा काही कॅरेक्टर्स वेगळे डेव्हलप झाले तर त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही. दीज आर द प्रीमेटिंग आयसोलेशन. हे जे आहेत ते आतापर्यंत बघितले आपण, ते कोणते बघितले, प्रीमेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम. म्हणजेच मेटिंगच होणार नाही, कारण का, त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डिफरंट असतील. त्याचबरोबर सीझनल व्हेरिएशन, सीझनल आयसोलेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मेटिंग बिहेवियर डिफरंट असेल, किंवा हॅबिटॅट मध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळू शकतं. अँड ड्यू टू विच देर इज नो युनियन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट और देर इज नो फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनच होणार नाही. देन द नेक्स्ट आहे पोस्ट मेटिंग और द पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. आता समजा हे जे काही आपण प्रीमेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम बघितले की त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलंय, समजा हे जे काही चेंजेस आहेत, ह्या चेंजेस मुळे पण काय झालेलं आहे, तर त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. पण तरीही त्यामध्ये काही समजा नॅचरल बॅरियर्स आहेत, ते नॅचरल बॅरियर्स काय झाले, त्या नॅचरल बॅरियर्स मुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. पण तरी सुद्धा हे इंडिव्हिज्युअल, समजा काही इंडिव्हिज्युअल हे वेगवेगळ्या पॉप्युलेशन मध्ये दोन इंडिव्हिज्युअल एकत्र आले, किंवा त्यांच्यामध्ये समजा ह्या काही बॅरियर्स प्रेझेंट आहेत किंवा काही आयसोलेशन आहेत, तरी सुद्धा ते एकत्र आले, तरी त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर. असे काही आयसोलेटिंग मेकॅनिझम असून सुद्धा मेल अँड फिमेल गॅमेट मध्ये जर युनियन झालं, तर हे युनियन झाल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, देर इज ए सम पोस्ट मेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम किंवा बॅरियर्स पाहायला मिळतील. पहिला जो आहे गॅमेट मॉर्टॅलिटी. गॅमेट्स हॅव ए लिमिटेड लाईफ स्पॅन. म्हणजे जर आपण बघितलं, मेल अँड फिमेल गॅमेट्स आहेत, मेल अँड फिमेल गॅमेट्स हे एकाच वेळी मॅच्युअर झाले. मॅच्युअर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही मॅच्युअर झाले त्यांचा एक ठराविक लाईफ स्पॅन असणार आहे. तेवढ्या लाईफ स्पॅन मध्ये, तेवढ्या ड्युरेशन मध्ये जर त्याचं काय झालेलं असेल, मेल गॅमेटचं फिमेल गॅमेट बरोबर युनियन झालं किंवा फिमेल गॅमेटचं मेल गॅमेट बरोबर युनियन झालं, देन देअर इज ए डेव्हलपमेंट ऑफ द झायगोट. झायगोटची डेव्हलपमेंट. अदरवाइज दीज गॅमेट्स आर डाइड. गॅमेट्स काय होणार आहेत, देर इज अ मॉर्टॅलिटी ऑफ द गॅमेट. गॅमेटची काय होईल, मॉर्टॅलिटी होणार आहे, बिकॉज इच गॅमेट हॅव ए लिमिटेड लाईफ स्पॅन. त्याचा एक ठराविक लाईफ स्पॅन आहे. त्या लाईफ स्पॅन मध्येच त्याचं काय झालं पाहिजे, युनियन झालं पाहिजे, फर्टिलायझेशन झालं पाहिजे त्या गॅमेटचं. अदरवाइज these gametes which shows the mortality, म्हणजे ते डाइड होणार आहे. देन द नेक्स्ट आपण बघू शकतो, म्हणजे हे जर समजा मेल अँड फिमेल गॅमेट आहेत, ते फॉर्म झाले, मॅच्युअर झाले, पण जेव्हा त्याचा जो ठराविक लाईफ स्पॅन आहे त्याच्यामध्ये जर ते फर्टिलाइज झाले नाही तर त्याची काय होते, डेथ होणार आहे. ते देर इज अ मॉर्टॅलिटी ऑफ द गॅमेट. म्हणजे फर्टिलायझेशन व्हायच्या आधीच ते गॅमेट्स काय होतील, the gametes are died. Then the next is zygote mortality. After the union of male and female gamete,
मेल अँड फिमेल गॅमेटचं काय झालेलं आहे, युनियन झालं. देन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द झायगोट. जे काही झायगोट आहे म्हणजेच हे मेल आणि फिमेल गॅमेट आहे, या मेल फिमेल गॅमेटचं युनियन झालं. देन आफ्टर फर्टिलायझेशन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द झायगोट. पण हे झायगोट डेव्हलप झाल्यानंतर या झायगोट पासून एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि न्यू इंडिव्हिज्युअल डेव्हलप व्हायला पाहिजे. बट आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ दिस झायगोट इज डाईड. काही त्याच्यामध्ये काय होणार आहे, काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. अँड ड्यू टू सम रिझन दिस झायगोट विच इज नॉट डेव्हलप इन टू एम्ब्रियो बट देअर इज ए मॉर्टॅलिटी ऑफ द झायगोट. आपल्याला झायगोट मध्ये मॉर्टॅलिटी पाहायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या स्पेसिसच्या इंडिव्हिज्युअल मध्ये जरी काय झालं, इंटरब्रीडिंग झालेलं आहे किंवा एका स्पेसिसच्या 2 इंडिव्हिज्युअल्स मध्ये इंटरब्रीडिंग झालं, झायगोट फॉर्म झालेला आहे. झायगोट फॉर्म झाल्यानंतर सुद्धा काही रिझन्स मुळे सुद्धा त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, झायगोट मॉर्टॅलिटी पाहायला मिळते आपल्याला. ड्यू टू विच देर इज नो डेव्हलपमेंट ऑफ द न्यू इंडिव्हिज्युअल्स. देन नेक्स्ट आहे हायब्रिड स्टरिलिटी. मीन्स हायब्रिड बिकम्स स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ द प्रॉपर गॅमेटोजेनेसिस. म्हणजेच वेगवेगळ्या 2 स्पेसिस आपण कन्सिडर केल्यात आणि 2 वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये इंटरब्रीडिंग झालं. इंटरब्रीडिंग झाल्यानंतर whenever there is a union of male and female gametes युनियन झालं, झायगोट फॉर्मेशन झालेलं आहे. अँड फ्रॉम दिस झायगोट देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट झाली, न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म झाला. बट दिस इंडिव्हिज्युअल विच इज स्टराईल वन. जो काय हायब्रिड डेव्हलप होणार आहे 2 वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये, जेव्हा आपण काय करणार आहोत, इंटरब्रीडिंग करून आणणार आहोत किंवा सब स्पेसिस मध्ये आपण इंटरब्रीडिंग घडून आणणार आहोत, त्याच्यापासून जी नवीन व्हरायटी डेव्हलप होणार आहे, नवीन स्पेसिस जी डेव्हलप होते ती कशी असणार आहे, विच इज नॉट फर्टाईल वन, विच इज स्टराईल वन. ती कशी असेल, स्टराईल असेल. फॉर एक्झाम्पल म्यूल. म्यूल आपण जर एक्झाम्पल घेतलं म्हणजे म्यूल इज द एक्झाम्पल ऑफ दिस हायब्रिड स्टराईल. And this mule which is developed from the donkey and horse. या दोन्ही मध्ये क्रॉस घडून आणल्यानंतर म्यूल फॉर्म होतो, त्याला आपण केचल म्हणतो, की जे कसं आहे, स्टराईल आहे. which do not having the ability of the production of new offsprings. न्यू ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी नाही. because these hybrid become sterile due to failure of the proper gametogenesis. कारण त्याच्यामध्ये प्रॉपर गॅमेटोजेनेसिस होऊ शकत नाही, गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस होऊ शकत नाही. त्यामुळं ते ॲनिमल्स कसे दिसणार आहेत आपल्याला, दीज ॲनिमल्स आर द स्टराईल वन. ॲनिमल्स स्टराईल असतील. देन ऑल्सो वी ऑब्झर्व दॅट इन सम, आता काही जे स्पेसिस जसं आपण बघतो टायगर आणि लायन यांच्यामध्ये जर आपण बघितलं, या दोन्हीमध्ये जर क्रॉस झाला तर त्या क्रॉस मुळे इंटरब्रीडिंग झाल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतील, लायगर अँड द टायगॉन पाहायला मिळतात. लायगर अँड द टायगॉन मीन्स द लायन अँड टायगर्स या दोन्ही मध्ये जर क्रॉस झाला तर लायगर फॉर्म होणार आहे. अँड टायगर अँड द लायनेस यांच्यामध्ये जर क्रॉस झाला, इंटरब्रीडिंग झालं, देन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ टायगॉन. दिस लायगर अँड टायगॉन, these hybrids which are fertile one, they having the ability to produce the new offsprings. New offsprings develop करण्याची capacity त्यांच्यामध्ये असणार आहे. This is all about the post mating or the पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. म्हणजे असेही काही बॅरियर्स आहेत, जरी मेल अँड फिमेल गॅमेटचं युनियन झालं, झायगोट फॉर्म झाल्यानंतर सुद्धा काही वेळा झायगोटची डेथ होणार आहे, झायगोट which is died, or sometimes gametes are died, or if this zygote is developing to new offspring, these new offsprings which are sterile one. So this is all about the isolation. Means due to some barriers, geographical barriers, and due to
to the isolation and geographical isolation, some physiological barriers असतील किंवा behavioral changes असतील as well as genetic changes असतील, these individuals which do not shows the interbreeding in between them and due to which there is a development of the new species, काही नवीन species develop होणार आहेत as well as we observed there is a isolation due to some reasons, काही reasons मुळे आपल्याला हे isolation पाहायला मिळतं. So this is all about the isolation. Thank you very much.